हे प्रकरण असं आहे की गेल्या 2-4 दिवसापासून आम्ही सोशल मीडियावरती बघतोय, काही लोक येतात आहेत, काही पॉलिटिकल पार्टीची लोक येतात आहेत, शाळेमध्ये जाऊन प्लास्टर काढतात आहेत. काल मुलांना इकडे शाळेत येण्यापासून मज्जाव केला. तर ही जेव्हा गोष्ट आमच्या समोर आली तर आम्ही बोललो आम्ही तर या विषयाचा सगळा पाठपुरावा केलेला आहे आणि आमदार मनीषाताईंच्या नेतृत्वात याच्यावरती बऱ्याच मिटिंग झाल्या, त्याची पत्र पण आहेत आमच्याजवळ. तर हा जो रिपोर्ट आहे मी आज घेऊन आलो आहे, या रिपोर्टमध्ये हा महानगरपालिकेचा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट आहे. याच्यामध्ये ही इमारत C2 म्हणून घोषित केली. C2चा अर्थ आहे ही रिपेअरिंग करण्याची गोष्ट आहे आणि त्याच्यापेक्षा पण मोठी गोष्ट की 4 तारखेला याची वर्क ऑर्डर दिलेली आहे आणि हे काम टप्प्याटप्प्याने चालू होणार आहे. मी आपल्यासोबत इथे आपण विजिट केली, आपण बघितलं असेल काही ठिकाणी प्लास्टर निघालेलं, बाकी शाळेला काहीच झालेलं नाही आहे. पण 2-3 दिवसापासून काय झालं की अशा प्रकारे एक वातावरण निर्माण झालं की शाळा आता पडणार आहे, उद्या पडेल का परवा पडेल आणि काही होऊ शकतं, जीवितहानी होईल, असा प्रकारचा एक प्रोपोगंडा तयार करण्यात आला आणि त्याच्यामुळे काही पालक आणि लहान मुलांमध्ये फार मोठ्या भीतीचं वातावरण होतं. तर त्यांनी काल आमदार मनीषाताई चौधरी यांच्या ऑफिसमध्ये येऊन भेट घेतली की ताई आता पुढे काय होणार, जर ही शाळा बंद झाली तर आमच्या मुलांचं काय, कारण जवळपास कुठलीही अशी शाळा नाही की मुलं शिफ्ट होऊ शकतील. पण आमच्याकडे हा रिपोर्ट होता, आमच्याकडे तर काल त्यांना सर्व पालकांना आमदार मनीषाताई चौधरी यांनी आश्वासन दिलेलं आहे की शाळा काय बंद होणार नाही, आपण हे काम करणार आहोत पण टप्प्याटप्प्याने करू, पहिला माळा करू किंवा वरतून चालू केलं तर पहिला 4थ्या माळ्यावरती थोडं करू, असे 2-2, 4-4 वर्ग करून आपल्याला हे काम करायचं आहे. तर मी आपल्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो, जे पण कोणी ते आंदोलन करायला विरोधक येतात आहेत त्यांना एकच सांगेल की हे शाळा हे शिक्षणाचं देवाचं मंदिर आहे, इथे राजकारण करण्याचं हे ठिकाण नाही. आपल्याला राजकारणासाठी त्या गेटच्या बाहेर राजकारण करावं. या जागेवरती येऊन या काल लहान मुलांना प्रश्न विचारले गेला, त्यांना काय माहिती, त्यांना स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टचा अर्थ माहिती आहे, त्यांना प्लास्टर माहिती आहे, त्यांना काय माहिती आहे. त्या लहान मुलांना का तुम्हाला भीती वाटते? रे शाळा एवढी जीर्ण नाही झाले, या शाळेमध्ये मी स्वतः शिकलो आहे, माझ्या पण भावना या शाळेचे जुडलेल्या आहेत, कारण माझं बालपण या शाळेत गेले. त्याच्यामुळे मी विरोधकांना निवडणुका येतील, निवडणुका जातील, पण अशा प्रकारचं राजकारण करून आपण काही साध्य करू शकत नाही. उलटं याने या 2000 मुलांच्या शिक्षणाचं नुकसान होणार आहे. मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की आपण हे प्रकारचे सगळं बंद करावे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.